पहिले इंटिग्रेशन म्हणजे काय, इंटिग्रेशन अगदी छोटा आहे त्याच्याविषयी आपल्याला जास्त नाही. तर इंटिग्रेशन ही डेरिव्हेटिव्हच्या उलटी प्रोसेस. आता कसं आहे बघा, समजा आता तुमच्याकडे आहे dy बाय dx इज इक्वल टू सम t असं. आता लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. dy बाय dx इज इक्वल टू p असे एक काहीतरी फंक्शन आहे. तर p इंटू dx, समजा इकडं p आहे आणि इकडं x काढला तुम्ही आणि समजा ह्याचा ग्राफ काहीतरी असा आहे. आलं लक्षात? मग आता हे असे समजा इथे x इज इक्वल टू a आहे आणि इथे x इज इक्वल टू b आहे. मग हे बघा जरा, इथे मी छोटीशी स्ट्रिप घेतोय आणि हिचा एरिया बघायचा आहे आपल्याला. आता एक लक्षात घ्या, ही जर एकदमच छोटी आहे, एवढी छोटी आहे की हिची जी विड्थ आहे ती dx आहे फक्त. dx म्हणजे एवढी छोटी की 0 पेक्षा जस्ट मोठी. आलं लक्षात? मग ही एवढी छोटी आहे म्हटल्यावर तसं जर तुम्ही हे बघितलं तर ह्या फिगरला तुम्ही रेक्टँगल म्हणू शकता का? ऍक्च्युली बोलायचं झालं तर रेक्टँगल नाही म्हणता येणार त्याला, कारण याच्यामध्ये हे कसं पाहिजे, स्ट्रेट पाहिजे ना. पण ह्याला जर छोटं छोटं एवढं करत गेलं, हे एवढं छोटं केलं की म्हणजे रेक्टँगल मध्ये काय असतंय, ह्याची लांबी सारखी असं असते ना. मग ह्याला खूप छोटं केलं तर ह्याची उंची आणि ही उंची हिच्यामध्ये फरक खूपच कमी असणार, एवढा कमी की तो आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे ह्याला जर खूप छोटं केलं तर ह्या स्ट्रिपला आपण एक रेक्टँगल आहे असं काय करू शकतो, ॲझ्युम करू शकतो. मग ह्या रेक्टँगलचा एरिया काय असतो सांगा बरं जरा. त्याला मी म्हणतो समजा ABCD. सो एरिया ऑफ रेक्टँगल ABCD काय असणार, ही उंची आणि ही लांबी आणि ही रुंदी म्हणूया आपण, ठीक आहे. तर ही जी लांबी असते, समजा काहीतरी एक पॉइंट आहे x, तर त्या ठिकाणी हे p ची व्हॅल्यू काय असते, p ऑफ x. म्हणजे तुमचं जे एक फंक्शन काय आहे की हे p ची जी व्हॅल्यू असते ती समजा काहीतरी px असते एवढंच, किंवा p ऑफ x म्हणू शकता तुम्ही. हे समजा असं आहे p ऑफ x आणि हे समजा एक फंक्शन आहे p ऑफ x. dy बाय dx इज इक्वल टू p चं फंक्शन आहे x चं. सो हे p ऑफ x. मग इथं समजा हे x असेल तर ही जी उंची असते तिला आपण काय म्हणत असतो, p ऑफ x म्हणत असतो. ही जी व्हॅल्यू आहे तिला p ऑफ x म्हणत असतो. मग हिची उंची काय झाली, ही जी उंची आहे ती p ऑफ x आहे आणि ही रुंदी आहे dx. सो ह्याचा एरिया काय होतो मग, p ऑफ x dx. इथपर्यंत आलं लक्षात? आणि इथून इथपर्यंत ह्या सर्वांचा एरिया, आता समजा ह्या एरियाला आपण म्हणूया DA1, छोटासा एरिया आहे DA म्हणूया त्याला. मग हा असा DA1. मग हा पूर्ण एरिया जर काढायचा म्हणला A पासून B पर्यंत, बघा जरा, A पासून B पर्यंत जर मला पूर्ण एरिया काढायचा म्हटलं, हे लक्षात घेऊ नका, हे कॅन्सल करा. की इथून इथपर्यंत हा जर पूर्ण एरिया काढायचं म्हटलं तर मी काय करणार, ह्या सर्व छोट्या छोट्या स्ट्रिपच्या एरियाची बेरीज करणार. सो ह्याला मी जर म्हटलं PQRS, सो एरिया ऑफ PQRS इज इक्वल टू, बघा जरा, DA1 प्लस DA2 प्लस अँड सो ऑन. समजा आपण ह्याला DA1 म्हणण्यापेक्षा DAI म्हणूया, कोणता तरी मधलाच एरिया DAI. सो हे DA1 प्लस DA2 प्लस आता हे 3, 4 होत मध्येच कुठेतरी काय लागणार तुम्हाला, DAI लागणार आणि पुन्हा मग पुढे असंच होत जाणार. किंवा मग मी असं म्हणू शकतो का, इट इज इक्वल टू समेशन ऑफ DAI वेअर I गोज फ्रॉम 1 टू सम n, आहे का नाही. शेवटी काहीतरी तुम्हाला DAN असणार इथं, ठीक आहे. असं समेशन लिहितात. मग समेशनला इंटिग्रेशन असं म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मोजता येणाऱ्या वस्तूंची बेरीज ही झाली समेशन, आणि न मोजता येणाऱ्या अगदी छोट्या जर वस्तू असतील
तर त्यांची बेरीज म्हणजे इंटिग्रेशन. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र करणे. सो हे काहीच नसून इंटिग्रेशन ऑफ DA I आहे. लक्ष द्या व्यवस्थित. हे आहे इंटिग्रेशन ऑफ DA आणि दिस इज एरिया फ्रॉम दिस A टू B. दिस इज एरिया फ्रॉम A टू B किंवा 1 टू N म्हणू शकतो इथं आपण. बरं, आता हे DAI म्हणजे P ऑफ X इंटू DX आहे का? हे दिसते का? हे DAI म्हणजे काय? P ऑफ X DX आहे ना. मग हे जे एरिया दिसतोय त्याला मी काय लिहू शकतोय? एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P ऑफ X DX फ्रॉम, आणि DX म्हणजे X कुठून कुठपर्यंत एरियाला आहे? X इज इक्वल टू A ते X इज इक्वल टू B. हे जे असतात ते X चे लिमिट्स असतात A पासून B पर्यंत. म्हणजे X इज इक्वल टू A टू X इज इक्वल टू B. हे आहे त्याचा एरिया. आलं लक्षात? म्हणजे मला असं म्हणायचंय, जर तुम्हाला बघा आता हे P ऑफ X DX म्हणजे DA आहे. तर ह्याच्यावरून लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यावरून आता मी ह्याला DY च्या ऐवजी DX लिहितो जरा. बरोबर आहे? सो ह्याच्यावरून काय लिहिता येते? DA बाय DX इज इक्वल टू P ऑफ X असेल तर DA इज इक्वल टू, बघा व्यवस्थित आता, हे काय आलंय? A इज इक्वल टू काय आलंय? इंटिग्रेशन ऑफ P ऑफ X DX म्हणजेच हा एरिया आहे. मग तुम्हाला जर अचानक पुन्हा असं दिलं असेल की बाबा सम DA बाय DX इज इक्वल टू P ऑफ X, तर तुम्हाला फिगर काढत बसण्याची गरज नाही. तुम्ही काय करायला पाहिजे? डायरेक्टली DA इज इक्वल टू P ऑफ X DX लिहायचं आणि ह्याची बेरीज, दोन्हीकडे बेरीज करा आणि ह्याची पण बेरीज करा. P ऑफ X DX, तर ह्याची बेरीज काय येते? ह्याच्या बेरजेला इंटिग्रेशन पण म्हणू शकता तुम्ही, तसंच ह्याच्या बेरजेला इंटिग्रेशन म्हणू शकता. P ऑफ X DX. तर ह्याची बेरीज म्हणजे A असते, टोटल एरिया. छोट्या एरियाची बेरीज म्हणजे टोटल एरिया, आणि हे असते इंटिग्रेशन ऑफ P ऑफ X DX. हे ऍक्च्युअली फ्रॉम सम A टू B. मग आता तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, आता हे नुसतं DA बाय DX दिले, त्याच्याऐवजी तुम्हाला असं काही दिलं असेल, काहीतरी dW बाय DT इज इक्वल टू पॉवर, रेट ऑफ चेंज ऑफ वर्क इज इक्वल टू पॉवर असं दिलं असेल, तर ह्याच्यावरून काय लिहिता येते? dW इज इक्वल टू P इंटू DT आहे का नाही. आणि मग ह्याचं इंटिग्रेशन, ह्याचं इंटिग्रेशन, आणि हे आता बघा एक मिनिट इथे हे लिहायचं आहे. हे जे असते P ऑफ X DX चं इंटिग्रेशन म्हणजे आपण आताच काय बघितलंय बघा, जर असं असेल P ऑफ X DX चं इंटिग्रेशन असेल तर त्याचा अर्थ काय असतो? एरिया आहे का नाही. ह्या इंटिग्रेशनचा अर्थ काय असतो? एरिया. कुणाचा एरिया? P ऑफ X वर्सेस X ह्यांचा ग्राफ काढल्याच्या नंतर जो कर्व येतो त्याचा एरिया, त्याच्या खालचा एरिया, हे पण महत्वाचं आहे. सो इट इज नथिंग, this thing is nothing but the area under the curve. Which curve? P of X versus X. P of X versus X from A to B आहे का नाही. मग मी ह्याला असं लिहू शकतोय का? दिस इज नथिंग, हे काय आहे तर एरिया अंडर कर्व. कोणता कर्व? P of X and versus X, versus हा X, DX मतलब फक्त X घ्यायचं. From A to B, from A कोण? X is equal to A to X is equal to B. तसंच आता ह्याला काय लिहिता येतं बघा. समजा हे काहीतरी N असेल तर हे काय आहे? मग ह्याचं इंटिग्रेशन म्हणजे टोटल W होते, हे D निघून जात असते इंटिग्रेशन केलं की. M to N P into DT. सो हे काय आहे? एरिया अंडर कर्व. कोणता कर्व? P वर्सेस
टीच असते ऑलवेज. टी म्हणजे पी ऑफ, हे जे आहे इथं ते पी ऑफ टी. इथं जर एम असेल तर पी ऑफ एम. आलं लक्षात? सो पी वर्सेस टी फ्रॉम टी इज इक्वल टू, पी इज इक्वल टू नाही, टी इज इक्वल टू एम टू एन. आलं लक्षात? टी इज इंटिग्रेटिंग व्हेरिएबल, तर असं म्हणतात इंटिग्रेटिंग व्हेरिएबल. आणखीन एक उदाहरण बघूया, जे महत्वाचं आहे कारण. 3 नंबर, समजा ds बाय dt इज इक्वल टू व्हेलॉसिटी असेल. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्हेलॉसिटी. तर त्याच्या केसमध्ये तुम्ही काय म्हणू शकता, त्याच्यावरून ds इज इक्वल टू v dt. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ds इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ v dt फ्रॉम सम काय पण t1 टू t2 काहीतरी असेल, काहीतरी सुरुवातीचा वेळ देतात, नंतरचा वेळ देतात. त्याच्यानंतर हे काय येत आहे, s इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम t1 टू t2 v dt इज इक्वल टू एरिया अंडर कर्व v वर्सेस dt नाही t फ्रॉम t1 टू t2 म्हणजे t इज इक्वल टू t1 टू t इज इक्वल टू t2. हे झालं बेसिक इंटिग्रेशन. त्याच्यानंतर समजा आता काय असते, जसं डेरिव्हेटिव्ह आहे बघा, तुम्हाला असं दिसत असेल की v चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी s चा डेरिव्हेटिव्ह v आहे, बरोबर आहे का नाही? कळतंय का बघा, हे s चा डेरिव्हेटिव्ह आहे ना, s चा डेरिव्हेटिव्ह v, v चं इंटिग्रेशन, v चं इंटिग्रेशन s म्हणजे s चा डेरिव्हेटिव्ह v तर v चे इंटिग्रेशन s, असं उलट असते. अलग लक्षात? म्हणजे स्थळ काय लिहू शकतो, किंवा तुम्ही ते लक्षात ठेवा, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकाच्या उलटे आहेत. पुन्हा आता काय, जसं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह त्याचा फॉर्म्युला आहे 2x येतो, त्यानंतर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह त्याचं काहीतरी सूत्र आहे 1/x येते. तसेच इंटिग्रेशनचे देखील सूत्र आहे, ते तुम्हाला पाठ करायचे. ते आहे कुठं, त्याच पुस्तकामध्ये शेवटी इंटिग्रेशनचे सूत्र आहे. ते बघा लक्षात, हे फंक्शन दिलंय, हे बघा हे फंक्शन दिलंय, तर हे त्याचं इंटिग्रेशन आहे x raised to n plus 1 n plus 1 cos थीटाचा sin थीटा, sin थीटाचा मायनस cos थीटा. आता हे प्लस c म्हणजे काय असते, ते इंटिग्रेशन कॉन्स्टंट असते. आलं लक्षात? ते कशामुळे असते ते पण सांगतो लगेच. बघा आता समजा, आता तुम्हाला काय इंटिग्रेशन असं दिले फॉर्म्युला, साइन थिटा, इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा, त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी थिटाच करायचं असते. विथ रिस्पेक्ट टू, हे थिटा इथं आहे तर इथं पण थिटा पाहिजे, तर ह्याचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस थिटा प्लस सी. हे सी का असते, कारण आता ह्याचे इंटिग्रेशन हे आहे, तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा असतो. बघा आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा आहे ना, मायनस कॉस थिटा प्लस सी, ह्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाच घ्यावा लागतो. बघा प्रत्येकाचा वेगळा येईल का, डी मायनस कॉस थिटा अपॉन डी थिटा प्लस डी बाय डी थिटा ऑफ सी. म्हणजे काय येते, ह्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह साइन थिटा होईल. म्हणजे काय होते, साइन थिटा प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर आला का साइन थिटा. म्हणजे सी कशासाठी असते, कारण हा जर एखादा कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह इकडे 0 आलेला असतो, म्हणजे ते त्याच्यासाठी ते ठेवलेला असतो कॉन्स्टंट. आता हे झालं. आता ह्याच्यातलं लास्ट आहे, समजा तुम्हाला असं काहीतरी दिले, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x इज इक्वल टू g ऑफ x प्लस c असं जर दिलं असेल तर ते f of x dx, ऑलवेज पुढे dx असलं पाहिजे. देन इंटिग्रेशन ऑफ f of x dx फ्रॉम x इज इक्वल टू a
लक्ष द्या, इंटेग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, लक्ष द्या, इंटेग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय येतंय, एक्स क्यूब अपॉन 3. तुम्ही ते फॉर्म्युले पाठ केल्यावर कळेल तुम्हाला. एक्स रेस टू एन चे इंटेग्रेशन असते एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सो इंटेग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर एवढा आहे. क्वेश्चन, इफ फाइंड इंटेग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर फ्रॉम 1 to 3. बर, मग हे कसं फाइंड आउट करायचं आताच सांगितलं मी तुम्हाला. डायरेक्ट ह्याचं इंटेग्रेशन काय येतंय, त्याला असं लिहितात अगोदर, ह्याचं इंटेग्रेशन येते एक्स क्यूब बाय 3 आणि नंतर हे 1 इथं लिहितात आणि हे 3 इथं लिहितात आणि डायरेक्ट काय करायचं, हे 3 याच्या ठिकाणी ठेवायचं इथं आता. सो 3 चा क्यूब भागिले 3, हे 3 ठेवला का, आता -1 ठेवायचा. काय येतंय 1 क्यूब अपॉन 3. याचं उत्तर येते 27/3 वजा 1/3 म्हणजे काय ते 26/3. एक लास्ट एक्झाम्पल याचा. लक्ष द्या एवढंच एक. आता याच्यामध्ये 3, लक्ष द्या रे, 3x³ मायनस 2x², ह्याचं इंटेग्रेशन असं म्हणतात, ह्याचं फाइंड दिस 2 to 3 हे फाइंड आउट करायचे. तर बघा आता, इंटेग्रेशन ऑफ 3x³ मायनस 2x² 2 to 3 इज इक्वल टू, आता हे बेरीज वजाबाकी असली की प्रत्येकाचं वेगळं इंटेग्रेशन करता येते. 3x³ to 3 मायनस 2 to 3 2x² म्हणजे प्रत्येकाचं वेगळं इंटेग्रेशन येते. म्हणजे कसं येते, ह्याचं इंटेग्रेशन येते 3x, आता x रेस टू 4 बाय, एक काम करा इथं 4 लिहा, सोपं जाईल, आणि इथं 3 करायचं. तर हे खाली येते 4 आणि हे 2 to 3, मग इथं मायनस 3x³ बाय 3, याचं इंटेग्रेशन काय येते x³ बाय 3. तर हे 2 to 3. हा काय झालं, इथं 4 आहे का, हा. मग आता हे 4 आणि 4 कॅन्सल होते, x रेस टू 4 2 to 3 मायनस 3 आणि 3 कॅन्सल होते, x³ 2 to 3. मग आता काय करायचं असते, हे 3 ठेवायचं, 3 चा 4 वजा 2 चा 4 मायनस इथं 3³ मायनस 2³ हे अशा प्रकारे ह्याचे उत्तर काढायचे. आलं लक्षात. बेरजेचं डायरेक्ट इंटेग्रेशन, वजाबाकीचं पण तसंच इंटेग्रेशन करायचं. लिहा या.